विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये UGC कडून घेण्यात येणाऱ्या नेट परीक्षेच्या पहिल्या पेपरबद्दलची माहिती ही अभ्यासलेली आहे। त्याचा सिलेबस कसा असतो, पेपर पॅटर्न कसा असतो, किती मार्काचा तो पेपर असतो, अशी सविस्तर अशी माहिती मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेली आहे। आज आपण UGC कडून घेण्यात येणाऱ्या नेट परीक्षेचा पहिला पेपर संबंधी माहिती आपण पाहिलेली आहे। आज आपण दुसरा पेपर, त्याचं स्वरूप कसं आहे, त्या विषयाचा अभ्यासक्रम कसा असतो, या विषयाची माहिती आपण पाहणार आहोत। या ठिकाणी आपण पहा की UGC नेट पेपर क्रमांक 2 त्याचा पॅटर्न या ठिकाणी आपण दिलेला आहे, त्याचा सिलेबस आपण दिलेला आहे। UGC ही जवळपास 81 विषयामध्ये, इथं पाहिलं असेल तुम्ही, 81 विषयामध्ये ही नेटची परीक्षा UGC कडून घेण्यात येत असते। पेपर क्रमांक 2 याला आपण म्हणतो संबंधित विषयाच्या संदर्भामध्ये, आणि ही परीक्षा MCQ पद्धतीने होते। MCQ पद्धतीने ही परीक्षा घेण्यात येत असते। यामध्ये आपण जर पाहिलं तर हे ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉईस क्वेश्चन जे आहे, MCQ आपण त्याला म्हणतो, त्या पद्धतीने ही परीक्षा घेण्यात येते। पेपर क्रमांक 2 आहे। एकूण जे प्रश्न आहेत 100 प्रश्न दिलेले असतात, आणि हे प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क अशी एकूण पेपर क्रमांक 2 हा 200 गुणाचा 200 मार्काचा असतो। यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे। तर अशा पद्धतीने हा दुसरा पेपर असतो, ज्या त्या विषयाचा 81 विषय असतात, त्या 81 विषयापैकी तुमचा जो पदवी उत्तर शिक्षणामध्ये PGसाठी तुमचा जो विषय आहे, त्या विषयामध्ये तुम्ही नेट परीक्षा ही देऊ शकता। उदाहरणार्थ समाजशास्त्रामध्ये तुमचं MA असेल, अर्थशास्त्रामध्ये MA असेल, राज्यशास्त्रामध्ये MA असेल किंवा MSc असेल, तर त्या विषयाच्या असे दुसरा पेपर हा 200 गुणाचा असतो, आणि त्या पेपरबद्दलची परीक्षा ही UGC कडून घेण्यात येत असते। त्याला आपण पेपर क्रमांक 2 म्हणतो। त्यामध्ये 100 प्रश्न असतात, ती 200 गुणाची असते। तर एकंदरीत तुम्ही पाहिलं तर मग आज आपण समाजशास्त्र या विषयाचा अभ्यासक्रम कसा आहे, किती घटक त्यामध्ये आहेत, त्याचा अभ्यास, त्याचा आढावा ह्या व्हिडिओमधून आपण घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, तत्पूर्वी आपण माझ्या चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितपणे सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। तर पाहूया आपण या ठिकाणी की अभ्यासक्रम समाजशास्त्र या विषयाच्या संदर्भामध्ये दुसऱ्या पेपरचा अभ्यासक्रम कसा आहे, कोणता आहे, तर त्याचा आढावा या ठिकाणी आपण घेणार आहोत। तर एकदम पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल 10 गटामध्ये 10 बीट ह्या ठिकाणी दिलेले आहेत अभ्यासक्रमामध्ये, आणि त्या 10 बीटावर साधारणतः ही परीक्षा होत असते, आणि त्याचा अभ्यासक्रम या ठिकाणी आपण पाहणार आहोत। तर हे पाहूया। या ठिकाणी पहिलं बीट आहे सोशॉलॉजिकल थेरी म्हणून। ह्या पहिल्या बीटाचा आपल्याला सांगता येतं की पहिलं बीट जर तुम्ही पाहिलं की सोशॉलॉजिकल थेरी म्हणून पहिलं युनिट घटक इथं आपल्याला दिलेला आहे। त्यामध्ये क्लासिकल सोशॉलॉजिकल ट्रेडिशन्स हा पहिला घटक आहे। त्यानंतर स्ट्रक्चरल फंक्शन्स हा दुसरा घटक आहे, तिसरा घटक आहे। त्यानंतर चौथा पोस्ट मॉडर्न आणि पोस्ट स्ट्रक्चरल थेरी हा आहे, आणि यामध्येच 5वा घटक आहे इंडियन थिंकर। या 5 घटकांमध्ये देखील आपण पाहिलं तर 5 घटकामध्ये परत उपघटक किंवा त्या थेअरीच्या संदर्भामध्ये काही विचारवंत हे दिलेले आहेत, त्या संदर्भामध्ये सुद्धा पाहता येईल आपल्याला। सोशॉलॉजिकल थेअरीमध्येच क्लासिकल सोशल ट्रेडिशनमध्ये आपण पाहिलं तर इमेल डर्खाइमचा आहे, मॅक्स वेबर आहे, त्यानंतर कार्ल मार्क्स आहे। स्ट्रक्चरल फंक्शन थेअरीमध्ये आपल्याला माहीत आहे की ब्राउन, मालिनोव्स्की, टॉलकॉट पार्सन, रॉबर्ट मर्टन आणि लिव्ही। तर हे आहेत ते दुसऱ्या घटकामधले विचारवंत। त्यानंतर चौथ्यामध्ये GH मीड, तिसऱ्यामध्ये कार्ल मेहिम,
अल्फ्रेड शूटेज, त्यानंतर गारफिंकल, इव्हरिन गारफिन. तर अशा पद्धतीने ही विचारवंत या ठिकाणी असलेले दिसून येतात. चौथ्यामध्ये पोस्ट मॉडर्न आणि पोस्ट स्ट्रक्चरल थेरीमध्ये आपण पाहिलं तर यामध्ये सुद्धा काही विचारवंत हे दिलेले आहेत, आपल्याला तेही पाहता येतील. तर अशा पद्धतीने हे चौथा घटक आहे. या 4 घटकामध्ये सुद्धा हे विचारवंत दिलेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतर 5व्या घटकामध्ये जर तुम्ही पाहिलं तर इंडियन थिंकरमध्ये कोण आहेत, तर त्यामध्ये M.K. गांधी, B.R. आंबेडकर, राधाकृष्ण मुखर्जी, G.S. घुरे, M.N. श्रीनिवास आणि इरावती कर्वे. तर अशा पद्धतीने हे 5 घटक हे पहिल्या युनिटमध्ये दिलेले आहेत आणि त्या संदर्भातले यावरले विचार यावर आपल्याला MCQ प्रश्न हे विचारणार येणार आहेत. इथं ही जी परीक्षा आहे ही इंग्रजी आणि हिंदी ह्या 2 माध्यमातून होते, आपल्याला माहीत आहे. म्हणून वरती हे इंग्रजीमध्ये दिलेला अभ्यासक्रम आहे. खाली मी तुम्हाला सोबतच त्याच्या हा हिंदीमधून तोच अभ्यासक्रम हिंदीमध्ये हिंदी भाषेतून दिलेला आहे. त्यालाच आपण समाजशास्त्रीय सिद्धांत असं म्हणतो आणि त्या समाजशास्त्रीय सिद्धांताच्या संदर्भामध्ये तेच अभ्यासक्रम हा हिंदीमधून आहे. सुरुवातीला आपण वरती तो इंग्रजी भाषेतून पाहिलेला आहे. इथं तुम्ही पाहिलं ड्रकहाइम आहे, मॅक्स वेबर आहे, कार्ल मार्क्स आहे. संरचनात्मक प्रकार्यवादी संरचनावादामध्ये मॅलिनोव्स्की आहेत, ब्राऊन आहेत, टॉलकट पार्सन आहे, मर्टन आहेत. त्यानंतर लेवी स्ट्रॉस आहेत. त्यानंतरचं आहे व्याख्यानात्मक निर्वचनवाद परंपरा, G.H. मीड आहे, कार्ल मेहम आहे, अल्फ्रेड शूटेज आहे, हेरॉल्ड गारफिंकल आहे, गॉफमॅन आहेत, गिनीज आहेत. त्यानंतर उत्तराधुनिकतावादामध्ये एडवर्ड मेड, पियर बोर्दियू, मिशेल फुको, उर्गेन हर्बास आणि ॲडन गिडे मॅन कॅम्पेन्स. भारतीय चिंतकमध्ये M.K. गांधी, B.R. आंबेडकर, राधाकृष्ण मुखर्जी, G.S. घुरे, M.N. श्रीनिवास, इरावती कर्वे. तर तोच वरती इंग्रजी भाषेतून होता, हाच अभ्यासक्रम खाली हिंदी भाषेतून आपण पाहिलेला आहे. तर अशा पद्धतीने हा पहिला घटक आहे समाजशास्त्र विषयाच्या संदर्भामधला. दुसरा घटक आपण अभ्यासणार आहोत. तर दुसऱ्या घटकामध्ये जर तुम्ही पाहिला तर इथं तुमच्या लक्षात येईल, दुसऱ्या घटकामध्ये त्यांनी 4 उपघटक हे दिलेले आपल्याला दिसतात. 4 उपगट. त्या दुसऱ्या घटकाचं नाव आहे शोध परिविधान विविधता आहे, की संशोधन विषयाच्या संदर्भामध्ये हे असलेलं आपल्याला दिसून येतं. शोधाच्या संदर्भात, संशोधनाच्या संदर्भामध्ये सामाजिक यथार्थता अवधारणा आहे आपण त्याला म्हणतो. त्यानंतर विज्ञान का दर्शन, विज्ञान में वैज्ञानिक विविध ज्ञानमीमांसा, व्याख्यानात्मक परंपरा, सामाजिक विज्ञान में वस्तुनिष्ठता, आचार अपराधशास्त्र, राजनीति शास्त्र, शोध अभिकल्प हा दुसरा घटक आहे. त्यानंतर परिभाषा तथा गुणात्मक विविधता हा तिसरा घटक आहे. तंत्र कोणतं आहे ते आहे या ठिकाणी. तर याचाच आपण हे हिंदीतून अभ्यासक्रम पाहिला. इथं आपण त्याचा इंग्रजी अभ्यासक्रम या ठिकाणी दिलेला आहे. हे पहा, तुम्हाला इथं लक्षात येईल. रिसर्च मेथडॉलॉजी आणि मेथड्स हा दुसरा घटक या ठिकाणी आता आपण चर्चा केल्याप्रमाणे दिलेला आहे. त्यामध्ये त्यांनी फिलॉसॉफी ऑफ 4 घटक दिलेले आहेत. सोशल रिॲलिटी त्यामध्ये मग आपण पाहिलेलं आहे. त्याचबरोबर फॉर्म्युलेटिंग रिसर्च डिझायनिंग हा दिलेला आहे. क्वांटिटी आणि क्वालिटी मेथड हा दिलेला आहे. त्यामध्ये सर्वे मेथड आहे, हिस्टॉलॉजिकल मेथड आहे, कॉम्पॅरेटिव्ह मेथड आहे. टेक्निक्स दिलेले आहेत, सॅम्पल टेक्निक्स, क्वेश्चनरी प्रश्नावली, आशय विश्लेषण, सांख्यिकीय स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस, सांख्यिकीय विश्लेषण,
निरीक्षण, इंटरव्ह्यू आणि केस स्टडी, इम्पॉर्टन्स ऑफ डाटा ॲनालिसिस. तर अशा पद्धतीने हा दुसरा घटक या ठिकाणी दिलेला आहे, त्याचा अभ्यासक्रम आपण पाहिलेला आहे. तर तिसरा घटक जर तुम्ही पाहिला तर तिसरा घटक या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. तिसऱ्या घटकामध्ये त्यांनी बेसिक कन्सेप्ट हा विचारलेला आहे. तिसऱ्या युनिटमध्ये आपण जर पाहिला की हा तिसरा युनिट बेसिक कन्सेप्ट त्यांनी विचारलेले आहेत. बेसिक कन्सेप्ट अँड इन्स्टिट्यूशन्स म्हणजे मूलभूत संकल्पना आणि संस्थांच्या संदर्भामध्ये हा घटक आहे. यामध्ये तुम्ही पाहिलं तर पहिला घटक यामध्ये त्यांनी सांगितलेला सोशॉलॉजिकल कन्सेप्ट, समाजशास्त्रीय संकल्पना. मग त्यामध्ये सोशल स्ट्रक्चर, सामाजिक संरचना आहे, संस्कृती आहे, कल्चर आहे, नेटवर्क आहे, त्यानंतर स्टेटस अँड रोल, दर्जा आणि भूमिका आहे, आयडेंटिटी आहे, त्यानंतर समुदाय आहे, कम्युनिटी आहे, डिस्प्रोस आहे, त्यानंतर मूल्य आणि नियम हे आहे. त्यानंतर अशा पद्धतीने आपण पाहिला की नोकरशाही आहे, त्याच्यामध्ये अधिकार आणि सत्ता हे आहे. तर अशा पद्धतीने हे पहिल्या याच्यामध्ये ह्या संकल्पना तिसऱ्या घटकामध्ये असलेल्या दिसून येतात. तिसऱ्या घटकातला हा पहिला घटक आहे, उपघटक आहे. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो सोशल इन्स्टिट्यूशन्स हा त्यामधला दुसरा घटक आहे. त्यामध्ये मग मॅरेज, फॅमिली अँड किनशिप म्हणजे विवाह, कुटुंब आणि आप्तसंबंध, अर्थव्यवस्था, राज्यव्यवस्था, धर्मव्यवस्था, रिलिजन, एज्युकेशन, शिक्षण व्यवस्था, लॉ आणि कस्टम नियम, लॉ आणि कस्टम नियम आणि हे याच्या संदर्भातला हा अशा पद्धतीने ह्या संस्था कार्यरत असलेल्या आपल्याला दिसून येतात. त्यानंतर सोशल सर्टिफिकेशन म्हणजे सामाजिक स्तरीकरण या संदर्भामध्ये दिलेलं आहे. मग सामाजिक स्तरीकरणामध्ये सोशल डिफरन्स दिलेला आहे. त्यामध्ये म्हणजे कशा पद्धतीने विषमता आहे, उच्च निश्चितता आहे याचा संदर्भातला अभ्यास आहे. कास्ट आणि क्लास, जात आणि वर्ग हे दिलेलं आहे. जेंडर दिलेलं आहे. लिंग भेदभाव, सेक्शुअलिटी म्हणजे लिंग भेदभाव, लिंगाच्या आधारे कशा प्रकारे भेदभाव केला जातो ते दिलेलं आहे. वंश आहे. तर अशा पद्धतीने हे आपल्याला सांगता येईल. हा घटक तिसरा घटक या ठिकाणी दिसतो. त्यानंतर चौथा घटक आहे सोशल चेंज अँड प्रोसेस. त्यामध्ये इव्हॉल्युशन अँड डिफरन्स, मॉडर्नायझेशन, सोशल मोबिलिटी. तर अशा पद्धतीने हे सर्व घटक या ठिकाणी हे कार्यरत असलेले आपल्याला हे अभ्यासक्रमासाठी दिलेले दिसून येतात. तिसऱ्यामध्ये हे सगळे घटक आपल्याला दिलेले आहेत. त्याचाच हिंदीतला हा अभ्यासक्रम आहे तिसऱ्या घटकाचा. तुम्ही थोडक्यामध्ये आपण पाहूया. तिसऱ्या घटकामध्ये आपण दिलेलं आत्ताच मी तुम्हाला सांगितलं मौलिक अवधारणा आहे आणि संस्था आहे की समाजशास्त्रातील मूलभूत संकल्पना आणि संस्थाच्या संदर्भातला आहे. मग त्यामध्ये सगळेच या ठिकाणी दिलेले समाजशास्त्रीय अवधारणा आहे, सामाजिक संरचना, संस्कृती, नेटवर्क, परिस्थिती और भूमिका आहे, पहचान, समुदाय, प्रवासी, मूल्य, मानदंड आणि नियम, एजन्सी, हॅबिट एजन्सीज, अधिकार, तंत्र. त्यानंतर सामाजिक संस्था कोणत्या आहेत, विवाह आहे, परिवार आहे, नातेदारी आहे, अर्थव्यवस्था, राज्य शासनविधी, धर्म, शिक्षा, कानून आणि रीतिरिवाज. तर अशा पद्धतीने हे दुसऱ्या घटकामध्ये आहे. तिसऱ्या घटकामध्ये तुम्ही जर पाहिलं सामाजिक स्तरीकरणामध्ये सामाजिक विभेद, जाती और वर्ग, लिंग, लैंगिकता और दिव्यांगता, प्रजातीय, जनजातीय आणि सृजनशीलता. आणि चौथा घटक आहे सामाजिक परिवर्तन आणि प्रक्रिया. तर यामध्ये आधुनिकीकरण आणि विकास, सामाजिक रूपांतर, वैश्विकरण, सामाजिक गतिशीलता. तर हे आपण पाहिलं तर अशा पद्धतीने हा अभ्यासक्रम तिसऱ्या घटकामधला असलेला आपल्याला दिसतो. चौथा घटक आपण पाहूया या ठिकाणी. चौथ्या घटकामध्ये
तुम्ही पाहिला. तर चौथा घटक हा पूर्णतः ग्रामीण येऊन नागरी रूपांतर या नावाने दिलेला आहे. ग्रामीण येऊन नागरी रूपांतर, ग्रामीण खेतीहर समाज, ग्रामीण यौन खेतीहर समाज, जाती जनजाती बस्तियाँ, कृषक सामाजिक संरचना, भूसंपादन कृषि संबंध, कृषि अर्थव्यवस्था, कृषि असंतोष, खेतीहर आंदोलनें, बदले अंतर और समुदाय संबंध और हिंसा. तर हे पूर्णतः ग्रामीण खेतीहर ह्या घटकामध्ये दिलेलं आहे. नागरी समाज म्हणून आहे, त्याच्यामध्ये नगरवाद, नगरीयता, त्यानंतर शहर और महानगरे, उद्योग, सेवा और व्यवसाय, गती और वित्तीय, मध्यम वर्ग और गेट की कम्युनिटी. तर अशा पद्धतीने हे चौथ्या घटकामध्ये आपल्याला दिलेला दिसून येतो अभ्यासक्रम. चौथ्या घटकाचंच आपण पाहिलं तर या ठिकाणी हे इंग्रजीमध्ये खाली आपल्याला दिलेला दिसून येतो अभ्यासक्रम. इंग्रजी भाषेमधला हा अभ्यासक्रम आहे, ते पाहायला तुम्ही. रूरल अँड अर्बन, त्यामध्ये रूरल अँड पेजेंट सोसायटी, रूरल अँड पेजेंट सोसायटी ग्रामीण आणि शेती समुदाय, कास्ट ट्राइब, ॲग्रियन सोशल स्ट्रक्चर, लँड ओनर अँड ॲग्रियन रिडक्शन. तर अशा पद्धतीने हे इंग्रजी माध्यमातून वेगवेगळे घटक ॲग्रियनच्या संदर्भामध्ये चेंज द इंटर कम्युनिटी आणि व्हायलन्स त्या संदर्भातलं आपण दिलेलं आहे. या ठिकाणी अर्बन सोसायटीच्या संदर्भामध्ये सुद्धा त्याच पद्धतीने इंग्रजी माध्यमातून हा अभ्यासक्रम दिलेला आहे. तुम्हाला सर्वांनाच हा उपयोगी पडेल. त्यानंतर पाचवा घटक आहे की आपण पाहूया. पाचवा घटकाच्या संदर्भामध्ये पाचवा घटक जो दिलेला आहे तो इंग्रजीमध्ये या ठिकाणी दिलेला अभ्यासक्रम तुम्ही पाहिला. स्टेट पॉलिटिक्स अँड डेव्हलपमेंट ह्या विषयावर आहे. पहिला घटक आहे पॉलिटिक्स अँड प्रोसेस इन इंडिया, ट्राइब नेशन स्टेट बोर्ड, ब्युरोक्रॉसी, गव्हर्नमेंट अँड डेव्हलपमेंट, पब्लिक अँड पॉलिसी, पॉलिटिकल कल्चर, ग्रासरूट अँड डेमोक्रेसी, लॉ अँड सोसायटी, जेंडर अँड डेव्हलपमेंट, कॉर्पोरेशन, रोल ऑफ इंटरनॅशनल डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. तर हा अभ्यासक्रम इंग्रजीमधून या ठिकाणी या घटकामध्ये पाचव्या घटकामध्ये दिलेला आहे. यामध्ये पाचमध्ये 2 घटक आहेत, सोशल मुव्हमेंट अँड प्रोस्टेट. तर यामध्ये आपण पॉलिटिकल त्या संदर्भामध्ये पाहिली, मुव्हमेंट बेस्ड कास्ट ते पाहिलं. त्यानंतर सिव्हिल सोसायटी आणि सिटिझनशिप, NGO ॲक्टिव्हनेस अँड लीडरशिप, रिझर्वेशन अँड पॉलिटिक्स. तर हे या संदर्भातला अभ्यासक्रम या ठिकाणी दिलेला आपल्याला पाचव्या घटकामध्ये दिसून येतो. हा इंग्रजीमधून होता. तोच अभ्यासक्रम इथं हिंदीमधून आपण दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. हिंदीमधून तोच अभ्यासक्रम असलेला आपल्याला दिसतो. तो पहिला राज्य राजनीति और विकास, भारत में राजनीतिक प्रक्रिया आहे हा घटक आहे. त्यामध्ये जनजाति, राष्ट्र और राज्य, अधिकार तंत्र, अभिमान और विकास, लोकनीति, राजनीतिक संस्कृति, तृणमूल प्रजातंत्र, विधि और समाज, लिंग और विकास, भ्रष्टाचार आणि अंतरराष्ट्रीय संगठनों की भूमिका. तर हा पहिला घटक होता. दुसरा घटक आहे सामाजिक आंदोलन और विरोध. यामध्ये राजनीतिक गट, दबाव गट, जाति के बारे में कुछ विचार है. उसके बाद सिविल सोसाइटी और नागरिकता, गैर संगठन और आरक्षण और राजनीती. तर अशा पद्धतीने हे आपल्याला पाहता येईल पाचव्या घटकामधला अभ्यासक्रम. त्यानंतर सहाव्या घटकामध्ये, सहावा घटक
या ठिकाणी दिलेला आहे. हिंदीमधून हा अभ्यासक्रम या ठिकाणी आहे. अर्थव्यवस्था और समाज यामध्ये आपण पाहू. विनिमय, उपहार, पूंजी और बाजार, उत्पादन की विविधताएं एवं बहस, संपत्ति और संपत्ति के संबंध में, राज्य और राज्य के बाजार, आर्थिक विकास के मंडल, गरीबी और अपरजय, कारखाना और उद्योग प्रणाली, श्रम संबंधों की बदलती प्रकृति, लिंग और श्रम धन की प्रक्रिया, कारोबार और परिवार, डिजिटल अर्थव्यवस्था और वाणिज्य संबंध, वैश्विक कारोबार, पर्यटन और उपभोग. तो इतना ही 6व्या घटकामध्ये हा सगळा अभ्यासक्रम दिलेला आहे. हा हिंदीतून होता, त्याचाच इंग्रजीमध्ये या ठिकाणी दिलेला आहे, आपल्याला पाहता येईल. इकॉनॉमी अँड सोसायटी हा अभ्यासक्रम आहे. एक्सचेंज, विनिमय, मोड अँड प्रोडक्ट्स, पॉवर्टी, स्टेट अँड मार्केट, पॉवर्टी अँड एक्सक्लुसिव्ह फॅक्टर ऑफ इंडस्ट्री, चेंज अँड नेचर, जेंडर अँड लेबर प्रोसेस, बिझनेस अँड फॅमिली, डिजिटल इकॉनॉमिक्स, ई-कॉमर्स, ग्लोबल बिझनेस, टुरिझम और कॉर्पोरेशन. तर हा 6वा घटक आहे. विद्यार्थी मित्रांनो, 7व्या घटकामध्ये आपण पाहणार आहोत. 7वा घटक या ठिकाणी इंग्रजी माध्यमातून दिलेला आपल्याला दिसतो. यामध्ये इन्व्हायरमेंट अँड सोसायटी हा घटक दिलेला आहे. इन्व्हायरमेंट अँड सोसायटी तुम्ही पाहिला असेल. यामध्ये सोशल अँड कल्चर, इकॉलॉजी, टेक्नॉलॉजी अँड चेंज, जेंडर अँड इन्व्हायरमेंट, फॉरेस्ट पॉलिसी, इकॉलॉजी अँड मायग्रेशन, डेव्हलपमेंट, वाटर अँड सोशल एक्सक्लुसिव्ह, डिझर्शन अँड कम्युनिटी, environment and pollution, climate change in environmental movement. तर अशा पद्धतीने हे 7व्या घटकातला अभ्यासक्रम असलेला आपल्याला दिसून येतो. 7व्या घटकामध्येच हे सर्व घटक आहेत. 8वा घटक या ठिकाणी युनिट आपल्याला सांगितलेलं आहे फॅमिली, मॅरेज अँड किनशिप. तर त्यामध्ये थेरॉटिकल पर्स्पेक्टिव्ह अँड स्ट्रक्चर, जेंडर रिलेशनशिप and power dynamic, success, authority, gender, sexuality, children and youth and elder. त्यानंतर family, changing the marriage practices, change, केअर अँड सपोर्ट द सिस्टीम. तर अशा पद्धतीने हा 7वा आणि 8वा घटक फॅमिली अँड लॉ, डोमेस्टिक व्हायलन्स अँड क्राईम अगेन्स्ट वुमेन, होनर किलर. तर ह्या सर्व अभ्यासक्रम हे 8व्या घटकामध्ये आणि 7व्या घटकामध्ये असलेले आपल्याला दिसतात. इंग्रजीमधून त्याचा हा अभ्यासक्रम होता. तोच अभ्यासक्रम इथं हिंदीमधून दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. तोही आपण पाहूया. पर्यावरण और समाज, सामाजिक और सांस्कृतिक परिस्थिति, विद्रूप, प्रौद्योगिक परिवर्तन, कृषि और विविधता, देशी ज्ञान प्रणाली और देशी औषधि, लिंग और पर्यावरण, वन नीतियाँ, आदिवासी और आदिवासी परिस्थिति द्वारा प्रयास, विकास व्यवस्थापन, जन और सामाजिक अपरजन, सामुदायिक प्रक्रिया, पर्यावरण प्रदूषण, जनस्वास्थ्य, जलवायु परिवर्तन, अंतर्राष्ट्रीय नीतियाँ,
पर्यावरण संबंधी आंदोलन. तर पर्यावरण संबंधी आंदोलन, तर अशा पद्धतीने हा अभ्यासक्रम हिंदीमधून आहे. त्यानंतर 8वा घटक आपण पाहिलेला आहे परिवार, विवाह और नातेदारी, सैद्धांतिक संरचनात्मक प्रकार्यवादी विवाह बंधन. उसके बाद में है लिंग संबंध और शक्ति गतियाँ, विरामत उत्तराधिकारियाँ, लिंग और लैंगिकताएं, प्रजनन, युवा और वयस्क, भावनाएं और परिवार, परिवार के उभरते रूप, विवाह की बदलती परिस्थितियाँ, देखभाल, परिवार के कानून, घरेलू हिंसा विरुद्ध अपराध, ऑनर किलर. तर हे अशा पद्धतीने 7वा आणि 8वा घटक आपण पाहिला. त्यानंतर 9व्या घटकामध्ये काय आहे आपण त्याचा अभ्यास करूया. 9वा घटकसुद्धा या ठिकाणी दिलेला आहे. हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषेतून या ठिकाणी आहे. तेही आपल्याला पाहता येईल. विज्ञान, प्रौद्योगिकी और समाज, विकास का इतिहास, संयम और स्थान की बदलती धारणाएं, प्रवाह और सीमाएं, आभासी समुदाय, मीडिया, ई अभिभाषण और निगरानी की समाज, प्रागैतिक समाज, राजनीति, डिजिटल डिवाइस, प्रौद्योगिक बदलते परिवार के संबंध, प्रौद्योगिक बदलती स्वास्थ्य, खाद्य और प्राकृतिकता और साइबर क्राइम. तर हा 9वा घटक होता, तो आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. 9व्याच घटकाचा इंग्रजीमध्ये हे आहे अभ्यासक्रम. सायन्स अँड टेक्नॉलॉजी अँड सोसायटी. यामध्ये आपण पाहूया दिलेलं आहे हिस्ट्री, टेक्नॉलॉजी अँड डेव्हलपमेंट, तंत्रज्ञान विकासाचा इतिहास, चेंज, नॉर्म्स, टाइम अँड फ्लोर्स अँड बॉर्डर्स, व्हर्च्युअल कम्युनिटी, मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, व्हिज्युअल मीडिया, सोशल मीडिया, हे 4ही मीडिया यामध्ये दिलेले आहेत. ई गव्हर्नर, सर्व्हिलन्स सोसायटी, टेक्नॉलॉजी अँड इमर्जन्सी पॉलिटिक्स इन प्रोसेस, स्टेट पॉलिसी, डिजिटल डिवाइस, टेक्नॉलॉजी अँड चेंजिंग द फॅमिली रिलेशन, टेक्नॉलॉजी अँड चेंजिंग द हेल्थ सिस्टीम, फूड अँड टेक्नॉलॉजी आणि सायबर क्राईम. तर अशा पद्धतीने हा 9वा घटक असलेला आपल्याला दिसतो. त्यानंतर आपल्याला सांगता येईल 10वा घटक. 10व्या घटकाच्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला ही माहिती सांगता येईल. कल्चरल अँड सिम्बॉलिकल ट्रान्सफॉर्मेशन. यामध्ये हे खालील मुद्दे दिलेले आहेत. सिम्बॉल्स, साइन अँड सिम्बॉल्स, बिलीफ अँड प्रॅक्टिसेस, चेंजिंग मटेरियल अँड कल्चर, मॉरल इकॉनॉमी, एज्युकेशन, फॉर्मल अँड इनफॉर्मल, रिलिजन, ऑर्गनायझेशन, कम्युनिझम, culture and identity, mobilization, culture and politics, gender, body and culture, arts and artist, ethics and sports and culture, tourism, religion and economy, culture and environment, new religion movement. तर अशा पद्धतीने ह्या 9व्यामध्ये आपण हे दिलेलं आहे 10व्या घटकामध्ये. तर आता आपण पाहूया हे 10व्या घटक अशा पद्धतीने आपल्याला सांगता येतो. 10वा घटक त्याचं हिंदीमध्ये 10व्या घटकाचा या ठिकाणी दिलेलं आपल्याला दिसतं. हिंदीमधून हा अभ्यासक्रम आहे.
संस्कृति और सांस्कृतिक रूपांतर, संकेत और प्रतीकें, धार्मिक अनुष्ठान, अध्याय और प्रभाव, बदलती भौतिक संस्कृति, नैतिक अर्थव्यवस्था, शिक्षा, औपचारिक और अनौपचारिक धार्मिक संगठन, धार्मिक अनुष्ठान, सांप्रदायिकता और धर्मनिरपेक्षता, सांस्कृतिक पहचान, संस्कृति और राजनीति, लिंग, देह और संस्कृति, कला और सौंदर्य विज्ञान, आचार, शाख और नैतिकता, खेल कूद और संस्कृति, तीर्थयात्रा, धार्मिक पर्यटन, धर्म और अर्थव्यवस्था, संस्कृती और पर्यावरण, नूतन धार्मिक आंदोलन. तर एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो, नेटच्या संदर्भामध्ये तुम्ही जर पाहिलं तर हा अभ्यासक्रम हिंदी आणि इंग्रजी दोन्हीमधून या ठिकाणी दिलेला आहे. त्याचा काही मराठीमध्ये अनुवाद करून सांगण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. एकंदरीत तुम्ही जर पाहिलं तर पेपर 2साठी हे 10 घटक हे आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत आणि ह्या 10 घटकांवर 100 प्रश्न हे विचारले जातात. एकंदरीत जर तुम्ही पाहिलं तर 10 घटकांवर 100 प्रश्न म्हटलं तर प्रत्येक घटकांवर 10 प्रश्न अशा पद्धतीने आहे. 200 मार्काचा हा पेपर आणि त्याचा अभ्यासक्रम समाजशास्त्र विषयासाठी हा दिलेला आहे. मी तुम्हाला मराठीमध्ये, हिंदीमध्ये आणि इंग्रजीमध्ये तिन्ही भाषेत सांगण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. निश्चितपणे तुम्हाला हा आवडेल आणि या संदर्भातले जे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहेत, संशोधनाच्या संदर्भामध्ये असतील किंवा वेगवेगळ्या मूलभूत संकल्पनांच्या संदर्भामध्ये असतील, त्यासंबंधीचे प्रश्न, त्यासंबंधीची सविस्तर अशी माहिती मी माझ्या यूट्यूब चॅनलच्या इतर व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे. ती आवर्जून पहा. आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.